स्मरणे नाशे सकळ पदा छे दोन्ही द्वंदाची कंदा परमानंदा पाविजे. कारण स्वप्नामध्ये म्हणजे आठवणीत सुद्धा द्वंद्वाची बाधा मला कधी बाद करू शकत नाही, किंवा कुठलंही दुःख त्या द्वंद्वामुळं माझ्या मनामध्ये येत नाही. आणि जरी ते आलं असेल तरी क्षमा कर, माफ कर. आणि एवढं कार्य करण्याकरता या प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये तू लवकर उठ अशी विनंती केलेली आहे. ते करोनी राम स्मरण वेगी करावे उड्डाण मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जाणोनी. आणि हे सगळं कार्य करत असताना ते विसरून जा आणि लवकरात लवकर उठ त्या प्रभू रामचंद्राचं कार्य करण्याकरता. आणि तू लवकर सिद्ध हो, जाण्याकरता तयार हो. आणि जात असताना रस्त्यामध्ये अगदी सावधगिरीनं जा. नाना प्रकारची असणारी संकट तुला आडवी येणार आहेत आणि ती सांभाळून सर्वांचा नाश करून सर्वांना आणि ओलांडून तुला जायचं आहे. आणि म्हणून तू सांभाळून सावकाश जा. लवनादी सकळ समुद्र सांडोने कुळदीप द्वीप सुंदर ओलांडोने क्षीरसागर पर्वतेंद्रा नावा. कारण हा असणारा मिठाचा समुद्र जो 400 कोसाचा आहे त्याला ओलांडायचा आहे. क्षीरसागर असणारा त्याच्या पलीकडे जायचं आहे. आणि उंच अशा प्रकारचा असणारा जो पर्वत आहे त्याच्यावरती जाऊन ही असणारी वनस्पती तुला आणायची आहे. आणि म्हणून तू लवकरात लवकर त्या दिशेने जा, सावधगिरीनं जा. अशा प्रकारचं सूचन वैद्य आणि हनुमंताला सांगू लागलेले आहेत. पर्वताच्या उत्तर भागी दिव्यावषधी अनेगी सर्वथान लक्षिती जगी त्याही वेगी परिसे पा. आणि जाताना हनुमंताला खून सांगितलेली आहे. पर्वत असणारा भयंकर मोठा अशा प्रकारचा आहे. त्याच्या उत्तर दिशेला या वनस्पती आहेत आणि त्या वनस्पती शक्यतो कुणालाही दिसत नाही आहेत. आणि म्हणून त्या सापडून तुला आणायच्यात. याकरता सावधगिरीनं उत्तरेकडच्या बाजूला असणाऱ्या या वनस्पती आणि तू घेऊन ये. अम्लान पुष्पे दैदीप्यमान प्रभा सूर्य तेजा समान पर्णे सदा नित्य नूतन समूळ जान सुस्वादा. कारण त्या वनस्पतीचं वर्णन सुसेन वैद्यानं सांगितलेले आहे. संपूर्ण असणारे जी झाड आहेत ते वृक्ष आहेत ते पानानं फुलानं भरून गेलेले आहेत. दररोज नवी पानं असणारी त्या वृक्षाला येत आहेत. आणि त्याच वृक्षामध्ये ही वनस्पती आहे. हिचा लवकरात लवकर शोध घे, तिला सापडून तू घेऊन ये. समुद्र मंथनी अमृत निगता दैत्य भांडत पर्वती सांडिले त्वरित औषधी तेत झालिया. कारण समुद्राचं मंथन देवदानवानी केलेलं आहे. आणि त्या मंथनामध्ये अमृत निघालं आणि ते अमृत वाटून घेण्याकरता देवदैत्याने एकमेकाबरोबर भांडण केलं. आणि त्या भांडणामध्ये ते अमृत असणार या पर्वतावर उत्तरेकडच्या बाजूला पडलेलं आहे. आणि त्यापासून असणारी ही वनस्पती तयार झालेली आहे. आणि म्हणून ती अतिशय महत्वाची वनस्पती आहे. आणि तो सुसेन वैद्य हनुमंताला सांगू लागलेला आहे. तेथे गंधर्व राज्य करीती दुर्धरतयांची स्थिती औषधी यत्ने काती यत्ने राखीती अहोरात्री सावध. आणि म्हणून ही अतिशय तेजस्वी अतिशय महत्वाची असणारी ही वनस्पती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचे असणारे जे काही गंधर्व आहेत त्यांचं राज्य त्या ठिकाणी आहे. हे गंधर्व आणि रात्रंदिवस त्या वनस्पतीची राखण करत आहेत. आणि म्हणून या वनस्पतीला आणणं तेवढं सोपं नाही आहे, अवघड आहे. आणि म्हणून मी तुला सावधगिरीने जा अशा प्रकारची सूचना देत आहे. तुझा निता औषधीसी गंधर्व मिसळती उद्धासी चुकवोनिया अपायासी दिव्यावसिधीशी आणावे.
आणि म्हणून हनुमंता ज्या वेळेस तू वनस्पती आणण्याकरता जाणार आहेस त्या ठिकाणी गेल्याबरोबर आणि हे सर्व असणारे जे काय गंधर्व आहेत ते तुझ्या बरोबर युद्ध करण्याकरता मिसळणार आहेत, ते युद्ध करणार आहेत. त्यांचा सामना करून त्यांच्यापाशी लपून किंवा त्यांना चुकून ही वनस्पती तुला आणायची आहे आणि म्हणून ती सावधगिरीनं तू आण. राक्षस नष्ट मायावी कपटे छळीती महालाघवी मार्गी घालीती महागोवी ते चुकवावी अतियत्ने. कारण या राजा रावणाचं हे राज्य आहे आणि म्हणून या ठिकाणचे जे काय राक्षस आहेत अतिशय कपटी आहेत. ज्या वेळेस त्या वनस्पतीला आणण्याकरता तू जाणार आहेस त्यावेळेला तुझ्या रस्त्यामध्ये नाना प्रकारचे व्यत्यय अडथळे आणण्याचं काम आणि हे वांदर करणार आहेत, तुझ्या बरोबर युद्ध करणार आहेत, भांडणार आहेत. आणि म्हणून अनेक संकटामधून तुला मार्ग काढायचा आहे आणि म्हणून मी तुला सूचना दिली आहे, जरा सावधगिरीनं जा. नाना परिचा छळनोक्ती राक्षस छळीती अतर्क युक्ती ते सांडोनी मारुती शीघ्र गती परतावे. आणि म्हणून हे कपटी असणारे जे राक्षस आहेत नाना प्रकारचा प्रयत्न करून तुला छळण्याचा प्रयत्न करणार आहेत, तुला भांडण्याचा युद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि म्हणून या कपट बुद्धीवर मात करून आणि तुला ही वनस्पती आणायची आहे असं सुषेण वैद्य हनुमंताला सांगू लागलेला आहे. दूरपंथात्य ध्वान निशा निमिषार्धाय क्रमून मनोवेगे तुझ गमन आम्ही संपूर्ण जाणतो. आणि म्हणून ही वनस्पती आणण्याचं ठिकाण अतिशय दूर आहे आणि त्या ठिकाणी तुला जाण्याकरता वेळ अतिशय अपुरा आहे. तुला लवकरात लवकर जाऊन आणि ही वनस्पती आणायची आहे आणि म्हणून ही अगोदर मी सूचना तुला देऊ लागलेलो आहे. तथापि मार्गाची अगणिता तुझं सांगेन कपिनाता गमन करावे आता संख्या तत्वतावधारी. आणि म्हणून हा रस्ता कुठल्या मार्गाने जायचंय, कशा प्रकारचे अडथळे येणार आहेत, हे सगळं पुढचं भविष्य, सगळं पुढचं असणारं वातावरण हनुमंता मी तुला सांगतो, जरा लक्ष देऊन ऐक. 3,10,000 10 योजने अधिक तेथे येता जाता द्विगुणिते पंथ निश्चिते क्रमावा. कारण 3,10,000 आणि 700 अशा प्रकारचा असणारा लांबीचा मार्ग आहे आणि तो जायचंय आणि परत यायचंय, एवढं मोठं अंतर आणि तुला या थोड्याक्या वेळामध्ये आणि उल्लंघन करून परत यायचे हनुमंता. जबरात्र आहे मध्यान्ह सूर्योदय न होता जाना औषधी घेऊन संपूर्ण शीघ्र आगमन करावे. कारण आता अर्धी रात्र झालेली आहे, सूर्य उगवण्याच्या अगोदर तुला त्या ठिकाणी जायचंय, औषधी हुडकायची आहे, ती घ्यायची आहे आणि सूर्य उदय होण्याच्या अगोदर ती वनस्पती परत घेऊन यायचंय आणि म्हणून तुला हा वेळ अतिशय अपुरा अशा प्रकारचा. रात्री अवघी अतिक्रमिता सूर्य उदयात न पावता औषधी येती हाता कपिनाथावधारी. आणि म्हणून हनुमंता सर्व वानराचा राजा आहे. सूर्याचा उदय झाला तर ही वनस्पती तुझ्या हातामध्ये सापडली जाणार नाही आणि म्हणून रात्र आहे तोपर्यंतच ही वनस्पती आणणं हे तुझं अगत्याचं काम आहे आणि म्हणून तुला ती लवकरात लवकर कार्य करावं लागेल. उदया येता दिवाकर औषधी मंद तेजा समग्र होता तीन लागता क्षण मात्र न होती गोचर सर्वार्थी. कारण सूर्याचा उदय झाला आणि तोपर्यंत जर तुला ही औषधी सापडली नाही, सूर्याचा उदय झाला तर ती औषधी गुप्त होते, पुन्हा ती वस्तू तुला सापडणार नाही आणि म्हणून मी तुला अगोदर सांगू लागलेलो आहे. आणि कबीज एक कपिनाथा तुझं मी सांगेन तत्वता दिवाकर उदया येता कार्य सर्वथा नाशेल. आणखीन एक महत्वाची गोष्ट हनुमंता मी तुला सांगतो, जर हे कार्य करत असताना सूर्याचा उदय झाला
तर आपलं कार्य सिद्धीला जाणार नाही. किती जरी प्रयत्न केला तरी तो फेल जाणार आहे. आणि म्हणून हे कार्य तुला वेळेच्या आत करायचंय. ब्रह्मशक्तीशी वरद पूर्ण उदय येता सहस्त्र किरण ज्यावरी घाली जे आपण त्याचा प्राण वाचेना. कारण ही ब्रह्मशक्ती आहे आणि तिला वरदान आहे. जर सूर्याचा उदय झाला आणि सूर्याची किरण जर त्या वनस्पतीवर जर पडली तर ती वनस्पती कार्य करत नाही. आणि म्हणून ती जरी आपण हा लक्ष्मणाला दिली तरी त्याचा प्राण वाचणार नाहीये. या लागी कपिनाथा सवेग गमन करी आता सौमित्रा वाचवणी सर्वता श्री रघुनाथा सुख देई. आणि म्हणून करता हनुमंता या प्रभू रामचंद्राला सुख देण्याकरता लवकरात लवकर तू जा आणि ही वनस्पती घेऊन लवकर परत ये. राजा सुग्रीवापन प्रार्थिता झाला रघुनंदन शीघ्र करोनी प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावा. कारण आपला राजा असताना जो सुग्रीव आहे आणि त्याला सुद्धा प्रभू रामचंद्राने विनंती केली आहे, राजा लवकरात लवकर हनुमंताला पाठव आणि वनस्पती घेऊन ये आणि माझ्या लक्ष्मणाला तू सावध कर. बिभीषण लागे पायाशी सत्वर करावे गमनाशी वेगे आणोने औषधीशी सौमित्रासी उठवावे. आणि म्हणून या बिभीषणाला सुद्धा ही कल्पना दिलेली आहे, सूर्य उगवण्याच्या अगोदर ही वनस्पती लवकरात लवकर घेऊन या जेणेकरून या लक्ष्मणाचा प्राण वाचला जाईल असं बिभीषणाने सुद्धा सांगितलेलं आहे. वडील सकळ वानरास तो जांबवंत बोले सुरस आणोनिया द्रोणांद्रीस सबंधूस वाचवी. कारण प्रभू रामचंद्राने जांबवंताला म्हाताऱ्या माणसाला सुद्धा विनंती केलेली आहे, सांगितलं लवकरात लवकर हनुमंताला पाठवा आणि ही वनस्पती आणा जेणेकरून माझ्या बंधू लक्ष्मणाचे प्राण वाचणार आहेत.